पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे। यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पोलिसांची अधिक कुमक मतदानाच्या दिवशी नजर ठेवून असणार आहे। मात्र आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। तर मतदारांना मतदान मोकळ्या वातावरणात करता यावे म्हणून केंद्र देखील सज्ज झाली आहेत। पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत। मतदारसंघ परिसरात 21,48,514 मतदार आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रे, पोलीस व अन्य निवडणुकी संबंधी कामकाजाची तयारी केली आहे। पालघर जिल्ह्यात एकूण 1368 बूथ असून त्यापैकी 117 बूथ भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहेत। पालघर आणि भिवंडी हे 2 लोकसभा मतदारसंघ मिळून निवडणूक प्रक्रिया राबवण्याकरिता एकूण 957 इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया होणार असून त्यापैकी भिवंडीसाठी 96 इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार प्रचारासाठी मग्न असल्याचं पाहावयास मिळालं। तर आता मात्र उद्या मतदानाचा दिवस समोर येऊन ठेपला आहे। त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली असून सोमवारी मतदानाची प्रतीक्षा आता उमेदवारांना देखील लागली आहे। एकंदरीत पालघर लोकसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।